सो तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि माझी आजची सकाळ मस्त अशी गुळाच्या चहाने झाली होती. त्यानंतर म्हणलं की छान आज डीप क्लिनिंग वगैरे करून घेऊयात रूमची. सो तर मग हा बघा असा काही पसारा पडलेला होता रूममध्ये. आणि सकाळी खूप घाई गडबड असते ना, त्यामुळे मी हे असंच राहू देते, बाकी स्वयंपाक वगैरे बाकीचं करून घेते. सो तर मग इथे अंथरुणाच्या घड्या वगैरे घातल्या, कारण का मिस्टर तर नाही करत, कारण काय ऑब्विसली त्यांना खूप उशीर होत असतो. आणि आज म्हणलं की जाळ्या वगैरे पण काढून घ्याव्यात, कारण का एक आठवडा झाला होता जाळ्या नव्हत्या काढल्या मी घरातल्या. सो तर जाळ्या पण मी काढून घेतल्या होत्या, कारण का जाळ्या असणं ना घरामध्ये चांगलं नसतं, लक्ष्मी वगैरे काही टिकत नाही. सो मग म्हणून म्हणलं की आज आंघोळ पण नव्हती केली मी आज लवकर. सो तर मग मी जाळ्या वगैरे काढून घेतल्या. बऱ्याचशा जाळ्या दिसत होत्या, थोड्या थोड्याच होत्या, पण म्हणलं की परत अजून गुढीपाडवा पण आहे, म्हणलं गुढीपाडव्याची पण साफसफाई होऊन जाईल. म्हणून मग मी गुढीपाडव्याची साफसफाई या पद्धतीने करूनच घेतली होती. त्यानंतर मग म्हणलं की बरीचशीच कामं पण पेंडिंग आहेत, तर ती पुढच्या गुरुवारी वगैरे बघूयात, कारण की मला ऑफिसला सुट्टी असते त्या दिवशी. सो मग ती कामं मग मी तेव्हा करत असते, भांडे वगैरे घासणं, फळीची वगैरे ती त्यावेळेस करत असते. आणि नंतर फॅन पण खूप घाण झाला होता. मी फॅन पण असं 2-3 दिवसांनी पुसत असते, पण आज म्हटलं की पुसूनच घेऊयात, कारण का धूळ पण झाली, म्हणजे एवढं सगळं करते तर हे पण करूनच घेऊयात बरोबर. तर हे असे काही स्टंट मी करत असते, तर तुम्ही करू नका. कारण की माझ्याकडे खुर्ची होती, पण माझी हाईट पोचत नव्हती, म्हणून मी हा पिंपा घेतला आणि त्याच्यावरती आपली पाण्याची जी टाकी असते ना याची तांब्याची, तर ती मी ठेवून घेतली होती. आणि मग त्याने मी उभी राहिले त्याच्यावर, पण ते आतमध्ये आय थिंक माझ्या वजनामुळे ती आतमध्ये जात होती, मग मी पटापट फॅन असा पुसून घेतला होता, कारण का जर ही सटकली असती तर मी पडले असते. पण तुम्ही असं काहीही करू नका. तुमच्याकडे काय मोठं सामान वगैरे असेल ना उंचीसाठी, ते तुम्ही यूज करा. मग मी अशा पद्धतीने फॅन वगैरे पण पुसून घेतला होता. मी त्यामध्ये निरमाचं पाणी केलं होतं, त्याने पुसून व्यवस्थित घेतलं होतं, कारण लवकर मग धूळ नंतर बसत नाही. त्यानंतर ना खिडकी पण साफसफाई करून घ्यावा. आणि हा पडदा आहे ना, त्याला मला ते हे आणायचं आहे स्टँड, त्यामध्ये अडकवण्यासाठी, पण ते काही नव्हतं मला भेटलं आणि वेळ पण नाहीये सध्या. त्यामुळे मी असंच दोरीला शॉर्टकट आपला बांधून घेतला होता, कारण का संध्याकाळी वगैरे झोपताना मग मी पडदाच लावून झोपत असते, कारण का सकाळी उठल्यावरती प्रकाश वगैरे येत असतो. त्यामुळे मग मी असं त्याला बांधलं होतं शॉर्टकट. आता बघू ह्यावेळेस जाईल शॉपिंगला, तर त्यावेळेस मी त्याचं होल्डर घेऊन येईल नक्कीच. आणि मला खिडकीच्या वरचं सुद्धा काही सामान आवरायचं, पण मला उशीर पण होत होता, म्हणलं की सध्या पुरता एवढीच क्लिनिंग करून घेऊयात. त्यानंतर ना उद्या वगैरे बघूयात, किंवा मग संध्याकाळी वगैरे आल्यावरती बघूयात. आणि ना आपण रोज झाडू मारतो, पण एवढं आतमधलं वगैरे काढत नाही, म्हणजे जसं की कानाकोपरा वगैरे. आता हे इथं पिंप वगैरे मी ठेवली टाकी वगैरे, तर त्याच्या मागचं काय आपण रोज काढत नाही, भरपूर धूळ झाली तुम्ही बघू शकताय. त्यानंतर ना फ्रीजच्या खालचं सुद्धा मी तसं घेत असते कधी कधी, एक दोन 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 दिवसातून. पण आहे ना, हे असं पूर्ण सरकवणं वगैरे ते काही रोज होत नसतं आपल्याकडनं. त्यामुळे मग मी काय केलं माहितीये का, फ्रीज पुढे ढकलून घेतला, त्यानंतरच्या खालचं पण आवरून घेतलं, झाडून घेतलं, आणि लगेच मी पुसून पण घेतला तेवढा पोर्शन. त्यानंतर मी ना फ्रीजच्या खाली जो आपला कप्पा असतो ना, ज्यामध्ये आपण कांदे वगैरे ठेवत असतो, तर त्या ठिकाणी ना मी अशा पिशव्या वगैरे ठेवल्यात, म्हणजे चांगल्या ज्या पिशव्या आहेत बाबा, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स वगैरे कधी घेऊन जाऊ शकतो, तशावाल्या चांगल्या पिशव्या आहे ना, मग मी यामध्ये ठेवल्या. त्या असतील 10 वगैरे. तर मग मी चांगल्या चांगल्या पिशव्या अशा काढून ठेवते, तुम्ही बघताय तिथे. मग त्या आपल्याला यूज वगैरे करता येतात आणि लगेच आपल्याला भेटून जातात, इकडे तिकडे असं फारसं काही शोधायची गरज नाहीये. त्या पिशव्या मी मस्त व्यवस्थित अशा घडी करून वगैरे ठेवल्या होत्या, कारण का बरेच दिवस झाले हा पण मी काय आवरलंच नव्हतं, आणि हे काय रोज रोज आवरण्यात येत नसतं आपल्याकडनं. म्हणून म्हणलं की असं कधीतरी पटकन सकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला ना, तर मग मी हे असं काढत असते. एक आठवड्यातून मी काढते म्हणजे काढते, पण आता गुढीपाडवा पण होताच, म्हटलं आता हे पण आवरूनच घेऊयात सगळ्या गोष्टी आपण. त्या उगाच कशाला स्किप केल्या, परत नंतर ना त्या अजून वाढत जातात. त्यामुळे मग मी आत्ताच काढून घेतलं होतं हे सगळं. आणि हे फ्रीज खाली व्यवस्थित असं ठेवून दिलं. त्यानंतर मी यामध्ये काही ज्या नव्हत्या लागत मला पिशव्या ना, त्या बाजूला काढून घेतल्या होत्या. ज्या चांगल्या चांगल्या पिशव्या आहेत ना, त्याच मी ठेवल्या होत्या. आणि ते ढकलताना मी बघितलं की अरे, बॉर्डरवरती पण खूपच धूळ वगैरे साचली आहे. म्हटलं की आपण कधी भाजी वगैरे काढतो म्हणा, किंवा पाणी वगैरे, मग ते थोडंसं सांडतं, मग ते ह्याच पोर्शनवरती सांडतं, मग त्याचे डाग वगैरे आहे तसेच राहून जातात. मग मी ते ना मस्तपैकी निरमाच्या पाण्यानेच पुसून घेतलं होतं. मी हे सगळ्या गोष्टी निरमाच्याच पाण्याने पुसून घेते, कारण का नंतर ना त्यावरती लवकर धूळ नाही साचत.
त्यामध्ये निरमाचं पाणी केलं होतं, थोडंसं मीठ टाकलं होतं. मग त्याने ते सगळं व्यवस्थित क्लीन आणि लवकर निघतं, पण असं घासायची वगैरे काही गरज नाही पडत त्या आता ही गोष्टींना. साफसफाई तर मी झाली. असं आता एक बोटाने आठवडाभर वगैरे तर मला काही व्यवस्थित बघावं स्वच्छ नाही वगैरे लागणार. करून घेतलं. पण रोजचं तेव्हा तर कुठं ते असतंच. छान थोड्या दिसत होतं. वेळानं दिसलं की करतच असतो. त्यामध्ये काही विषयच नाहीये. त्यानंतर हे मी कपाटाखालचं पण असं रोज झाडून घेते. त्यामुळे काही एवढी काही फारशी धूळ त्यावरती साचलेली नव्हती. पण म्हटलं की आपलं आता काढते तर काढूनच घेऊयात. आणि अशा प्रकारे मी आज केली होती साफसफाई घराची. तर सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट कुठला व्लॉग बनवू यावरती पण मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असंच नवीन नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.